नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत वेळ मोठा की पैसा या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक रावले यांचं आमच्या स्टुडिओत स्वागत करतो. आपलं खूप खूप स्वागत. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसंच ते शेअर ट्रेडिंग मधले तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल अनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात. चला तर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी जाणून घेऊयात आणि वेळ मोठा की पैसा याविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊयात. शशांक, जसं आता आपण हा विषय आजचा आहे की वेळ मोठा की पैसा, आपण काय सांगाल? वेळ मोठा की पैसा? अनेकदा मी लोकांना आजच्या डेटमध्ये पाहिलं, जे आजची तरुण पिढी आहे म्हणा किंवा आजचं जे मुंबईमध्ये जी मेट्रोपॉलिटन सिटी आहे, सगळे लोक पैशाच्या मागे पळतात. वेळेला कमी महत्त्व दिलं जातं, पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं. तर माझ्या हिशोबाने मी नक्कीच सांगेल की वेळ मोठा आहे ना की पैसा. का? कारण जर तुम्ही वेळेचा जर योग्य वापर कराल तरच तुम्ही पैसा कमवू शकाल. बरोबर. आज मी अनेक तरुण पाहिले आहेत किंवा इव्हन बाकी व्यक्ती पण पाहिले आहेत की म्हणतात त्यांचा भरपूर वेळ हा इतर गोष्टींमध्ये जातो. म्हणजे आज आपल्याकडे एवढं काही गोष्टी अवेलेबल आहेत. मोबाईल फोन्स आहे, लॅपटॉप आहे, ऑनलाईन हे ते भरपूर गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे मी पाहिलं की त्यांचा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो. त्यांना वाटतं मी भरपूर प्रोडक्टिव्ह वेळ मी घालवला आहे असं त्यांना वाटतं. पण लेट मी टेल यू, आजच्या डेट मी ॲटलिस्ट मुंबईसारख्या शहरामध्ये बघतो मी आज अनेक लोकांना भेटतो अख्ख्या महाराष्ट्रात. तर मुंबईसारख्या शहरामध्ये बघतो की लोकांचा वेळ जो आहे हा योग्यरित्या ती लोक वापर करत नाहीत. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी प्रोडक्टिव्ह वेळ घालवतो. पण मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतो की एक चांगला सक्सेसफुल माणूससुद्धा मी बोलतो त्याचा जास्तीत जास्त 20 ते 30% वेळ हा प्रोडक्टिव्ह कामामध्ये घालवत असेल आणि बाकी आपला 70% हा वेळ म्हणून आपला नको त्या कामांमध्ये जातो. तर माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर वेळेचा योग्य तो वापर करायला शिका. का? कारण जर पैसा निघून गेला हातात ना, तर आपण कसंही कमवू शकतो. पण जर वेळ एकदा निघून गेली ती परत आणता येत नाही. काय करता ते तुमचं आयुष्य सक्सेसफुल बनवणार. तुमच्या आयुष्यात मग आर्थिक असो, फायनान्शियल किंवा पर्सनल प्रगती असो किंवा फॅमिली वाईज किंवा बिझनेस वाईज, जॉब वाईज, प्रत्येक प्रगती आहे किंवा हेल्थ वाईज प्रगती, तुम्ही कसं वेळेचा कसा वापर करताय ह्याच्यावर तुमची पूर्ण प्रगती ही डिपेंडेंट असते असं मला वाटतं. खरं आहे. वेळेचा सदुपयोग हीच खरी यशाची आपण म्हणा पायरी आहे. पण आज जसं तुम्ही म्हणाल की तरुणाई पैशाच्या मागे धावताना दिसतेय, मग अशा वेळेला नोकरी करताना, व्यवसाय निवडताना, ज्या व्यवसायात नोकरीमध्ये जास्त पैसा आहे तो कसा निवडावा? मी अनेकदा आणखीन एक गोष्ट पाहिली, आजकालची तरुण पिढी आहे ती शॉर्ट टर्म गेम्समध्ये जास्ती इंटरेस्ट होते. का? कारण आजच्या आपल्या गरजा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच एवढं वाढलं आहे की आज मी पाहिलं आहे की एक 7-8 हजारची नोकरी करणारा व्यक्तीसुद्धा 40-50 हजारचे फोन घेऊन फिरतो. हे आपलं बेसिक श्रम, म्हणजे त्याचा 3-4 महिन्याचा पगार फक्त फोनमध्येच गेला, मोबाईल फोनमध्ये गेला. तर त्याच्यामुळे आजची तरुण पिढी काय करते की त्यांचं फ्युचर काय आहे त्याच्यामध्ये बघत नाही. आजकाल म्हणतात ना की त्यांच्या बेसिक गरजा आम्ही फटाफट कशा हे करू शकतो, म्हणजे पूर्ण करू शकतो, त्यासाठी ते करतात ती अशी नोकरी किंवा असं काम पत्का त्याच्यावर जास्ती पैसा आहे. लेट मी टेल यू, पहिलं तर मी नोकरीबद्दल मला सांगावं असं वाटेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर मी पाहिलं आहे मुलं की कॉल सेंटरचा किंवा अशी शॉर्ट टर्म गेनवाली नोकऱ्या शोधतात. तर ते नाही बघायचं तुमचं फ्युचर कशामध्ये आहे. भले आजच्या डेट तुम्हाला मे बी थोडा कमी पगार असेल किंवा कमी सक्सेस असेल, पण फ्युचर ज्या गोष्टी असतात, म्हणजे नुसतं पैसेच नाही तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काही शिकायला भेटतंय की नाही, त्याची नोकरी करताना तुम्हाला शिकायला भेटते की नाही, आणि तुमची ग्रोथ किती आहे. नॉट ओन्ली फायनान्शियल ग्रोथ, पण इव्हन तुमचं नॉलेज वाईज ग्रोथ त्या कंपनीमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये असली पाहिजे. तर हे तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि सेकंडली जर बोलायचं म्हटलं अबाउट बिझनेस, अबाउट व्यवसाय, तर अनेकदा मी पाहिलं अरे ह्या व्यवसायात जा, ह्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. माझ्या हिशोबाने कुठल्याही व्यवसायामध्ये पैसा नसतो. त्या व्यवसायामध्ये कुठल्या ती व्यक्तीने चांगलं कर्तृत्व गाजवलेलं असतं, म्हणून त्यांनी चांगला पैसा बनवलेला असतो. तुम्ही कुठल्याही व्यवसायात जावा, जर तुम्ही चांगलं कर्तृत्व दाखवलं, चांगलं काम दाखवलं, तर तुम्हाला भरपूर चांगल्या रीतीने पैसा मिळेल. फॉर एक्झाम्पल मला सांगावं असं वाटेल, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला एकदा एक गोष्ट सांगितलेली. ते आम्हाला बोललेले की इवन दो इफ यू आर अ कॉबलर, डू द बेस्ट इन इट. जरी तुम्ही मोची जरी असाल त्याच्यामध्ये चांगलं कराल, तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर मोठे होऊ शकता. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज मी अनेक वडापाववाले देखील पाहिले जे लाखांनी पैसे कमवतात महिन्याला, जे कदाचित एक चांगले शिकलेले सवरलेले माणसं देखील कमवू शकतात. का? कारण त्यांनी त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व दाखवलं, त्या कामामध्ये त्यांनी आपलं म्हणा ना पोटेन्शियल दाखवलं, आपलं एक म्हणणं ना वेगळं स्थान निर्माण केलं आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की नुसतं पैसा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊ नका. तर तुम्ही त्या कामामध्ये, आता जसं मी माझं उदाहरण देखील म्हटलं, तर मी ज्यावेळी नवीन स्टॉक मार्केटमध्ये आलेलो, आमचा पूर्ण शेअर मार्केट हाच आमचा व्यवसाय आहे,
त्यावेळी माझ्या अनेक लोकांना म्हणाले, तू काय करतो, शेअर मार्केटमध्ये करिअर आहे का, ह्याच्यामध्ये पैसा आहे का, लॉस होऊ शकतो, हे होऊ शकतो, अनेक लोक बोलेल. पण मला कॉन्फिडन्स होता की बाबा मी ह्याच्यामध्ये काम करू शकतो, मी चांगल्या रीतीने माझा पैसा वाढवू शकतो, अनेक लोकांना मी मदत देखील करू शकतो. आणि त्या हिशोबाने मी काम करत गेलो. त्यावेळी मी हे नाही पाहिलं की मला पैसा किती मिळतोय, फक्त आम्ही ह्याच्यामध्ये लावलो की बाबा आम्ही एक्सिलन्स कसं दाखवू. जर तुमच्याकडे एक्सिलन्स आहे म्हणजे म्हणतात ना काबिलियत असेल, तर तुम्हाला कामयाबी म्हणजे सक्सेस तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळते, तुम्हाला त्यामागे पडायची गरज नाहीये. आजच्या डेटमध्ये जर आपण कुठलंही काम करता फक्त पैशाकडे लक्ष दिला, फक्त पैशाकडे जर मी फोकस ठेवला, तर तुमच्या कामाकडे तुमचं लक्ष लागणार नाही आणि त्यामुळे जर मी काम चांगलं नाही केलं तर तुम्हाला पैसा देखील मिळणार नाही. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणता ना तुमच्या कामाकडे लक्ष, तुम्हाला पैसा आपोआप फॉलो करेल. खरंय. जर आपण कामाकडे व्यवस्थित लक्ष दिलं, कॉन्सन्ट्रेट केलं, तर पैसा हा आपोआप त्यामागे येतच असतो. पण साधारण जसं तुम्ही म्हणलात की आपली प्रगती कशी होते जर आपण वेळेचा सदुपयोग केला तर जशी प्रगती होत जाते तशी आपली उद्दिष्ट सुद्धा बदलली पाहिजेत का? आणि विशेषतः नोकरी किंवा व्यवसाय करताना आपलं आर्थिक उद्दिष्ट आपण कसं ठरवावं? आपलं आर्थिक उद्दिष्ट ठरवताना पहिल्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवा. पहिलं तर अनेकदा लोक फायनान्शियल प्लॅनिंग करतात, फायनान्शियल प्लॅनरकडे जातात किंवा स्वतः फायनान्शियल प्लॅनिंग करतात. ओके, तर आपण जर फायनान्शियल प्लॅनिंग करतोय म्हणजे पुढच्या जर एखादी व्यक्ती यंग असेल, आता जस्ट मॅरिड असेल, तर येणाऱ्या पुढच्या 15 ते 20 वर्षाच्या नंतरच आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो, राईट? की बाबा माझं घर किंवा माझं आयुष्य तिथपर्यंत की त्याच्यानंतर, म्हणजे उदाहरण घ्या की माझ्या रिटायरमेंट नंतर माझं आयुष्य चांगलं झालं पाहिजे, ह्याच्यासाठी पण बघतो. पण मी अनेकदा लोक पाहिले ते हे सगळं प्लॅनिंग करताना ती लोक महागाईला कन्सिडरच करत नाही. चांगले चांगले फायनान्शियल अनालिस्ट पाहिलेत मी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर पाहिलेत मी, त्यांना पुस्तकामध्ये कधी शिकवलं जात नाही की बाबा महागाई किती वाढणार आहे आणि किती सगळ्या गोष्टींचे दर वाढणार, हे त्यांच्याकडे नॉलेजच नसतं. म्हणून ते काय करतात, आज जेवढी महागाई, आज जेवढा खर्च आहे त्या हिशोबाने त्या व्यक्तीची फायनान्शियल प्लॅनिंग करून टाकतात. आणि त्यावेळी त्यांना वाटतं की बाबा त्यावेळी हे पैसे कामाला येतील, पण त्यावेळी महागाई एवढी वाढलेली असते की त्यावेळी तुमचा 10% पण खर्च त्यातनं निघत नाही. तर पहिली जी बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना इन्फ्लेशन रेट कन्सिडर करावा, जे की मी माझ्या लोकांना देखील शिकवतो. बाबा तुम्ही प्रॉपरली जेवढा इन्फ्लेशन वाढतोय, किती वाढतो, हे आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये शिकवतो सगळं. त्या हिशोबाने तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स सेट करावे. मोठा गोल असेल, समजा 20 वर्षानंतर मला बाबा एवढे पैसे लागणार आहेत, आणि त्याच्यामध्ये हे एक झालं आणि त्याच्यामध्ये आणखीन 2 गोष्टी काय याव्यात. जर फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तुम्ही, तर पहिलं तर रिटायरमेंट नंतर आपल्याला कुठले पैसे लागणार आहे. पहिलं तुम्हाला मेडिकल एक्सपेन्सेस लागणार, बरोबर आहे, ते लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर तुमच्याकडे रिटायरमेंट फंड असावा, आणि तो रिटायरमेंट फंड तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य म्हणजे तुमचा डेलीचा खर्च, खाण्यापिण्यापासून सगळ्याचा खर्च तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता. आपल्याला आपल्या मुलांवरती किंवा आपल्या पुढच्या पिढीवरती डिपेंड राहायची गरज नाही आहे. त्यानंतर तुमचे बाकी काही एक्सपेक्टेशन्स असतील, ओके, म्हणजे तुम्हाला काही म्हणा ना वर्ल्ड टूर करायचं असेल, हे ते जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी काय पैसे लागणार आहे, म्हणजे त्याला आम्ही बोलतो लक्झरियस एक्सपेन्स आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्यावा. आणि त्याच्यानंतर इव्हन तुमच्याकडे स्वतःचा लाईफ इन्शुरन्स हे प्रत्येक व्यक्तीकडे असायलाच पाहिजे. ओके, जेवढा तुम्ही यंग असताना तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढाल, ओके, तेवढं तुम्हाला जास्ती चांगलं आहे. आपले जे प्रिव्हियस फायनान्स मिनिस्टर आहेत मिस्टर पी चिदंबरम, त्यांनी सांगितलेलं, बऱ्याच सभेत सांगितलेलं की इन्शुरन्स इज अ बेसिक प्रोडक्ट, जे की प्रत्येका भारतीयाकडे असलाच पाहिजे. पण भारतामध्ये फक्त 4% लोकांकडे लाईफ इन्शुरन्स आहे आणि 0.25% लोकांकडे काहीतरी जनरल इन्शुरन्स आहेत. म्हणजे एवढं मार्केट बाकी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी त्यावेळी FDI इन इन्शुरन्स आणलेलं, 49% FDI इन इन्शुरन्स आणलेलं. तर प्रत्येकाकडे इन्शुरन्स हे असलंच पाहिजे, कारण आपल्या आयुष्यामध्ये अनसर्टनिटीज येतात की आपल्याला माहीत नाही पुढे जाऊन काय होणार. म्हणजे फिजिकल डिसॅबिलिटी येऊ शकते, किंवा जो ब्रेड अर्नर आहे फॅमिलीचा त्याला काही झालं तर आपलं इन्कम स्टॉप होऊ शकतं. तुमच्याकडे प्रॉपर योग्य त्या इन्शुरन्स असेल, ते इन्शुरन्स कसं घ्यायचं हे त्याचं पण आम्ही गायडन्स करतो. उदाहरण घ्या, आम्ही कसे सिस्टम बनवले इन्शुरन्समध्ये की आज समजा उदाहरण घ्या, एक व्यक्ती महिन्याला 20,000 कमवते आणि त्याचा मृत्यू झाला समजा, पुढच्या महिन्यापासून त्याच्या फॅमिलीला 20,000 रुपये यायला लागतात. जर त्याची मृत्यू समजा 3-4 वर्षानंतर झाली आणि त्यावेळी तो मे बी 30,000 रुपये कमवू असेल, पुढच्या महिन्यापासून त्याच्या फॅमिलीला 30,000 रुपये यायला लागतील. असं आम्ही एक इन्शुरन्समध्ये सिस्टम बनवली आहे, जी आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये देखील लोकांना शिकवतो. अशा अनेक गोष्टींबद्दल आम्ही माहिती देत असतो. तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे. आणि लास्टली जर बोलायला गेलं तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुमचे पैसे नुसतं एकाच ठिकाणी गुंतवलेले नसले पाहिजे, तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेले असले पाहिजे. वेल डायव्हर्सिफाईड हा आपला पोर्टफोलिओ असला पाहिजे. म्हणजे इक्विटी असो, प्रॉपर्टी असो, गोल्ड असो, गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत, अनेक गोष्टी, आणि काही पैसे आपण बँकेत देखील ठेवू शकतो. अशा वेगवेगळ्या तुमचा वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असेल तर मार्केट कुठेही जाओ, इकॉनॉमी कुठे जाओ, तुमचा पैसा हा योग्यरित्या वाढताना दिसेल. आणि जे आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये देखील करत असतो. आमचं एक फायनान्स सेशन चालतं, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं तऱ्हेचं ज्ञान देतो, बाबा तुमचा कशा रीतीने पैसा गुंतवला पाहिजे. खरं.
खरं तर खूप महत्त्वाच्या टप्प्यावर ही चर्चा आली. पण एक छोटीशी विश्रांती इथे घ्यावी लागते. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेचच परतूया. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा आमचा विशेष कार्यक्रम पैसा मोठा की वेळ या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. शशांक, आपण मगाशी जसं बघितलं की आपली आर्थिक उद्दिष्ट कशी ठरवावीत. आज आपण बघतो की अनेक तरुण असतील किंवा एकूणच भारतातली जी लोक आहेत ती मटेरियलिस्टिक हॅपीनेस म्हणजे आपण वस्तुनिष्ठ आनंद ज्याला म्हणू शकतो याच्यामध्ये गुंतलेली दिसतात. असं का होतं? मटेरियलिस्टिक हॅपीनेस मी सांगतो मला, म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे लोकांना म्हणतात ना की मोबाईल घेतला, गाडी घेतली, ह्याच्यामध्ये भरपूर जास्ती आनंद आहे. माणसांमध्ये त्यांना आनंद राहिला नाही आहे. आजच्या मी पाहिलं म्हणजे आजच्या वेळी पैशाच्या मागे किंवा त्या हॅपीनेसच्या मागे लोक माणुसकी देखील विसरून जातात. मी अनेकदा लोक पाहिलेत की जसं आता आपण आधी म्हटलं की ज्यांची ऐपतीपेक्षा जास्ती ती लोक खर्च करतात बाहेर दिखावा करण्यासाठी. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे पैसा आहे किंवा माझ्याकडे मोबाईल फोन आहे, हे आहे ते आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे म्हणा ना शो बिझनेस नका करू, म्हणा ना जगाला दाखवण्यासाठी तुम्ही करू नका. तुम्हाला खरंच त्या वस्तूची गरज आहे का, तरच तुम्ही ते खर्च करावे. अदरवाईज होतं असं की ज्या जगाला दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय, पुढे जाऊन देऊ नका तुमच्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम आला तर ते जग तुम्हाला मदत करायला येत नाही. तुम्हाला स्वतःच मदत करायला लागते. आज मी अनेकदा पाहिले लोकांना म्हणजे सख्खे नातेवाईक पण येत नाहीत. अनेकदा जर तुम्ही कुठल्या फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये असाल तर कधी मटेरियलिस्टिक आनंदामध्ये जाऊ नये. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण आज वेळ आणि पैशाबद्दल आपण बोलतोय, तर उदाहरण एक मला सांगायला आवडेल. आमचं एक जुनं ऑफिस होतं जिकडे एक मुलगी जॉबला होती आमच्याकडे, आणि ती माझ्याकडे जॉबला 2-3 महिन्यामध्ये ती नोकरी सोडली. असं असं कळलं नंतर तिने मला फोनवर सांगितलं की सर मला मोबाईल फोन घ्यायचा होता म्हणून मी नोकरीला लागलेली. तिने ती जॉब करता करता म्हणजे शिक्षण करता करता जॉब करत होती आमच्याकडे, आणि तिला मोबाईल फोन घ्यायचा होता. तिने 3 महिन्याची सॅलरी पूर्ण त्या मोबाईल फोनमध्ये टाकली. आणि त्याच्यानंतर ती बोलते की नाही सर मला मोबाईल फोन मिळाला, आता मी सोडते जॉब. आणि त्यानंतर जे काय तिला बाकी खर्च लागणारे असतात ते घरातनं घ्यायची. जे तिला कॉलेजला लागणारे पैसे वगैरे ती घरातनं घ्यायची. आणि त्यानंतर परत 2-3 महिन्यात तिचा मला फोन येतो नोकरी सोडल्यानंतर की सर तुमच्याकडे वेकन्सी आहे का. म्हटलं काय आलं. ती म्हणते माझा फोन हरवला. तर म्हणजे तिने आपला मौल्यवान वेळ फक्त ते एक मोबाईल फोन घेण्यामागे तिने घालवला. तोच जर वेळ तिने अभ्यासामध्ये घालवला असता तिला चांगले पर्सेंटेज मिळाले असते, चांगले पुढे जाऊन तिने एवढी प्रगती केली असते, ती अशी भरपूर मोबाईल फोन घेऊ शकली असती. तर अशा चुकीच्या ठिकाणी जाऊ नये. ठीक आहे आपल्या मित्रमैत्रिणीकडे तो तेवढा महागडा फोन असेल, आज आपल्या हातात नाही आहे. ओके, लेट मी टेल यू एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल मला. तुम्ही जर गरीब जन्माला आला असाल तरी तुमची चूक नाही आहे, पण तुम्ही जर गरीब मृत्यू पावलात तर तुमची चूक आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यात काही केलं नाही. आपण कुठे जन्माला यावं, किती पैसा घेऊन यावं की नाही घेऊन यावं हे आपल्या हातात नसतं. आपण काय आयुष्यात कर्तृत्व दाखवतो हे आपल्या हातात असतं. एक गरीब व्यक्तीसुद्धा त्यांनी चांगलं काम केलं नक्कीच तो पुढे जातो. आणि श्रीमंत व्यक्ती जर त्यांनी जर पैशाचा माज दाखवला, त्यांनी काम नाही केलं तर तो देखील खाली येऊ शकतो. तर म्हणून मटेरियलिस्टिक आनंदाच्या मागे माझ्या हिशोबाने तुम्ही जाऊ नये. तुम्ही म्हणता ना ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता ना तुमचं कौशल्य आहे आणि फक्त पैशाच्या मागे पडू नये, तर तुम्ही म्हणता ना की ज्याच्यामध्ये तुमचं टॅलेंट आहे त्याच्या मागे जावं. जर तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं टॅलेंट असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या गोष्टी आवड असेल, पहिली गोष्ट टॅलेंटपेक्षा जास्त आवड, जर तुम्हाला एका गोष्टी आवड असेल किंवा तुम्हाला वाटतं आहे मी जिद्दीने मी करू शकतो, तर त्याच्यामध्ये नक्की जा. तुमच्या आवडीला जोपासा आणि तुम्हाला पुढे म्हणा ना पुढे जाण्याचं कोणी थांबू शकत नाही. का तर तुम्हाला एखाद्या गोष्टी आवड असेल तर म्हणा ना त्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस आपोआप होते. तुम्ही बरोबर त्याचा रिसर्च करता. आपल्याकडे किती पैसे आहेत हांतरून पाहून हातपाय पसरावे आपली मराठीतली जी म्हण आहे ती इथे लागू पडते. पण एखाद्याला जर आपली परचेसिंग पॉवर वाढवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? ओके, ते सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो, अनेकदा लोक काय करतात, आज लोकांना वाटतं की आज मी पैसे कमवतो, मी नोकरी करतो किंवा मी धंदा करतो, जे करतो, आणि ते उचलून पैसे बँकेमध्ये किंवा घरी किंवा कुठेही ठेवतात. तर त्यांनी तुमचे पैसे वाढत नाही. तुम्ही जर पैसे कमवून जर बँकेत किंवा घरामध्ये किंवा कुठेही ठेवले तुम्ही, तर त्यांनी पैसे वाढत नाही. का? कारण तुम्ही जेवढे पैसे कमवा, स्पेशली जे नोकरी करणारी माणसं आहेत, जेवढे तुम्ही पैसे कमवतायत त्याच्या आणि जेवढं तुमची सॅलरी वाढते त्याच्यावर कितीतरी जास्ती महागाई वाढते हो. जर तुम्हाला जर महागाई आजच्या डेटमध्ये जर आपण म्हटलं तर 12-13-14% महागाई जवळपास वाढते. आणि जो एका व्यक्तीचा पगार आहे तो 6-7 जास्तीत जास्त 8% हा पगार वाढतो. तर तुम्हाला जर पर्चेसिंग पॉवर वाढायची म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे महागाईला टॅकल करावं लागेल, महागाईला तोडावं लागेल, तरच तुम्ही तुमची पर्चेसिंग पॉवर वाढू शकता. म्हणजे होतं असं की लोकांचं नोकरीमध्ये किंवा जिकडे पैसे ठेवलेत तिकडे पैसे तर वाढत असतात, पण त्यामध्ये येणाऱ्या तुमच्या वस्तू कमी होत जातात दरवर्षाला, कारण तुमचे जेवढे पैसे वाढतात त्याच्याहून जास्त महागाई वाढत चालले. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुमचे अशा ठिकाणी पैसे गुंतवलेले पाहिजे जे महागाईपेक्षा जास्ती तुम्हाला रिटर्न्स देतील. आणि त्यासाठी जर गोष्टी तुम्हाला बोलायला गेलं तर अख्ख्या मार्केटचा पैसा
फिरून फिरून फक्त दोनच गोष्टींमध्ये येतो, ते आहे इक्विटी आणि प्रॉपर्टी. इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. ह्याच्यामध्ये येतो तुम्ही जर बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स इकडे तिकडे तुम्ही जर पैसे ठेवले, हा सगळ्यांचा पैसा फिरून तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो. आणि म्हणूनच तुम्ही हेच बघाल तर तुम्हाला बँक्स, म्युच्युअल फंड, एफडीजमध्ये वगैरे तुम्हाला महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स मिळत नाही. पण जो मी डायरेक्ट इक्विटीज किंवा प्रॉपर्टीजमध्ये पैसे लावलेले तुम्हाला महागाईपेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला तोडून चांगले रिटर्न्स येतो. माझ्याकडे असे मला आजपर्यंत एकही असा व्यक्ती सापडला नाही ज्यांनी म्हटलं की मी बँक्स, म्युच्युअल फंड किंवा एफडीजमध्ये लाखांनी पैसे टाकले आणि मी करोडपती झालो, असं कोणीच सापडलं नाही. पण इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये लाखांनी लोकांनी पैसे टाकले आणि करोडपती झाले, अशी माझ्याकडे अनेक माणसांची उदाहरणं आहेत. तर म्हणून अशा प्रकारे तुमची गुंतवणूक करावी. खरं ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा हा आमचा विशेष कार्यक्रम. पैसा मोठा की वेळ याविषयी आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. शशांक, आपण मगाचपासून पैसा मोठा की वेळ याविषयी चर्चा केली. आर्थिक उद्दिष्ट कशी असावीत किंवा वस्तुनिष्ठ आनंदाच्या मागे लागावं का, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तुम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असता शेअर मार्केट विषयीच्या, तर त्याविषयी आम्हाला जरा सांगाल. आम्ही शेअर बाजार, ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्याची आम्ही कार्यशाळा घेत असतो. नुसतं शेअर बाजार नाही, इव्हन तुमचं पूर्ण फायनान्शियल म्हणजे तुम्ही कुठे कुठे पैसे गुंतवताय सगळ्या गोष्टींचं आम्ही टेक केअर करतो. ओके, जर पहिलं जे आमचं स्पेशालिटी आहे ती आहे ट्रेडिंगमध्ये. तर तुम्हाला आज अनेक माझे लोक आहेत जे चांगल्या रीतीने शेअर बाजारामध्ये पैसे कमवत आहेत. तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करून एक चांगल्या रीतीने भरपूर चांगला पैसा कमवू शकता. लाखामागे लोक दिवसाला 2-4 हजार रुपये सहज किंवा 10-20 हजार टाकले तर तुम्ही दिवसाला 500-600, 700-800 रुपये सहजरित्या ह्याच्यामध्ये कमवू शकता. एक गृहिणी असो किंवा कोणीही असो, किंवा ज्यांना फावला वेळ असतो. आज अनेक जण नोकरी करत असते, व्यवसाय करत, त्यांना भरपूर वेळा फावला वेळ असतो. त्यावेळी तुम्ही ट्रेडिंग करून, गुंतवणूक करून चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. गुंतवणुकीला तर जास्त वेळ लागत देखील नाही. ओके, आम्ही असं म्हणतो दॅट यू कॅन युटिलाइज युअर फ्री टाइम टू मेक मनी एनी टाइम विथ द हेल्प ऑफ स्टॉक मार्केट. तुमच्या हातात एक टूल येतं की तुम्ही कधी बसून तुमचा, आज जसं आपण वेळ आणि पैशात होते, तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही त्याला पैशामध्ये कन्वर्ट करू शकता विथ द हेल्प ऑफ स्टॉक मार्केट. त्याची आम्ही चांगल्या रीतीने प्रशिक्षण घेत असतो आणि तुम्हाला एक चांगला भरपूर फायदा होतो. असे अनेक माणसं आहेत, आपल्या अनेक मराठी माणसांना मार्केटचं एवढं ज्ञान नसतं, तर शून्यापासून तुम्हाला आम्ही पूर्ण ज्ञान देतो की बाबा कसं ट्रेडिंग करावं, कशी गुंतवणूक करावी, काय करावं, कुठून येतो पैसा, सगळ्या गोष्टीचं ज्ञान. इव्हन आपण आपल्या आयुष्यात काय चुका केल्या आणि काय केल्या नाही पाहिजेत. इव्हन आमचं जे फ्री सेमिनार्स असतात त्याच्यामध्ये देखील आम्ही अशा अनेक गोष्टींची उघडकीस करतो की आपल्याला कळत नकळत कळून जातं की बाबा आपण आपल्या आयुष्यामध्ये भले आपण नोकरी किंवा इन्व्हेस्टमेंट काही करत असो, त्या आपण कुठे कुठे चुका केल्या आणि आपल्यावर रियालिटीमध्ये काय काय गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खुलासा होतो आणि तुम्हाला ते नक्कीच आमचे सेशन जरूर आवडतील तुम्हाला. तर अशा प्रकारे आमचे थोडक्यात सेमिनार चालत असतात. अच्छा, आता या सेमिनारमध्ये तुम्ही जसं शेअर ट्रेडिंगवरती जास्त भर देता, येत्या काळात या आठवड्याभरामध्ये कुठे कुठे कार्यशाळा आहेत त्याविषयी प्रेक्षकांना सांगाल. आता ह्या येत्या आठवड्यात आमचे पुण्यामध्ये आहे, उद्या तर खरं नाशिकमध्ये आहे. पहिली कार्यशाळा आपली नाशिकमध्ये आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो, नाशिकमध्ये भरपूर फेमस आहे. म्हणजे तुम्हाला SMS वगैरे तुमच्या स्क्रीनवर तर आमचे नंबर्स आहेत, तुम्ही फक्त एक मिस कॉल करा आम्हाला. तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला आमच्याकडनं SMS येऊन जातील. ओके, पण नाशिकमध्ये तुम्हाला सांगतो व्हेन्यू कुठे येतो. नाशिकमध्ये तुम्ही कोणालाही विचारा, शालिमार चौक कोणाला विचारा, तिकडे IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचा जो हॉल आहे तिकडे आपला सेमिनार आहे. संध्याकाळी 6:45 ते 8:30पर्यंत, 8:45पर्यंत हा सेमिनार आहे. तर तुम्ही नक्की येऊ शकता त्या सेमिनारला. त्याचा ॲड्रेस डिटेल्स तुम्हाला येतीलच आमच्याकडनं SMS मध्ये. आणि दुसरी कार्यशाळा ती आपली आहे पुण्यामध्ये. ती आहे आपली बुधवारी आहे कार्यशाळा. ओके, आणि त्याच्यानंतर मग गुरुवारी जी आहे आपली कार्यशाळा आहे ठाण्यामध्ये आणि शुक्रवारी जी आहे ते दादरमध्ये. त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती पण येत असेल आणि तुम्हाला आमच्याकडनं SMS देखील येईल. सगळ्या कार्यशाळांचा SMS तुम्ही त्यातनं कुठल्याही कार्यशाळा अटेंड करून तुम्ही त्या मोफत कार्यशाळा लाभ घेऊ शकता. खरं आहे. तुम्ही जसं आता सांगितलं की तुमच्या ट्रेनिंगमध्ये, कार्यशाळेमध्ये सांगितलं जातं की नेमकं तुम्हाला योग्य वेळ कुठली गुंतवणूक करायला, किंवा तुम्हाला जर या गुंतवणुकीत शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत यायचं असेल, मराठी माणसांना थोडी कमी माहिती असते, पण योग्य वेळ कोणती असं काही ठरलंय का शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची, त्याविषयी थोडक्यात सांगाल. आता शेअर बाजार जवळपास 6-6.5 तास चालू असतं, इक्विटी मार्केट स्पेशली. पण अनेकांना वाटतं आम्ही फुल टाइम स्क्रीनवर बसलो असो, पण लेट मी टेल यू, मी स्वतः, आम्ही एक्सपर्ट जरी असो तर मी दिवसातनं फक्त 2 तास काम करतो. 2 तास शेअर बाजार असतो, मॅक्झिमम 2 आवर्स. आम्हाला बरोबर माहिती असं कुठल्या वेळी पैसा आहे, त्यावेळी आम्ही पैसा काढतो आणि निघून जातो. जर वेळ सांगायची म्हटली तर सकाळी 9:15 म्हणजे 9:15ला मार्केट चालू होतं आपलं. 9 ते 9:15 प्री मार्केट ओपन असतं, त्यानंतर 9:15ला मार्केट चालू होतं. 9:15 ते 11 वाजेपर्यंत सकाळी एक भरपूर चांगली मुवमेंट असते इक्विटी मार्केटमध्ये.
आणि दुपारी 2:15-2:30च्या नंतर म्हणजे 2च्या नंतर जवळपास ते 3:30 पर्यंत तुम्हाला चांगली मुवमेंट मिळते. का तेही सांगतो तुम्हाला, कारण त्यावेळी भरपूर मोठा पैसा मार्केटमध्ये असतो. जे फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणा किंवा ब्लॉक डील्स होत असतात, मोठे मोठे डील्स होत असतात मार्केटमध्ये, किंवा जे ऑपरेटर्स आहेत. आपलं भारतीय मार्केट हे पूर्ण ऑपरेटर बेस आहे. ऑपरेटर बेस काय असतं हे तुम्हाला आमच्या कार्यशाळेमध्ये येऊन कळेलच काय असतं ते. तर ऑपरेटर्स त्यावेळी ॲक्टिव्ह असतात आणि ते आपल्या शेअर्सची खरेदी विक्री वगैरे करतात. त्यामुळे व्हॉल्यूम म्हणजेच येणारा पैसा त्यावेळी भरपूर जास्ती असतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये त्यावेळी भरपूर चांगले पैसे कमवायचा मोका असतो. बाकी वेळही असतो, पण त्यावेळी भरपूर चांगला पैसा असतो. तर ही चांगली वेळ आहे. खरं आहे. आजचा आपला पैसा आणि वेळ याच्यातलं नेमकं मोठं काय आहे याविषयीची आपली चर्चा होती. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, थोडक्यात मला सांगा, पैशापासून पैसा कसा घडवता येतो? पैशापासून जर तुम्हाला पैसा घडवायचा असेल तर तुम्ही तुमचा पैसा जर बँक, म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्समध्ये कुठे स्टॅग्नंट ठेवला तर पैसा वाढणार नाही. तुम्हाला तुमचा पैसा योग्यरित्या गुंतवला पाहिजे. तुम्ही तुमच्या पैशाला फक्त चालायला शिकवा, तो स्वतःच पळायला लागेल. तुम्ही पैशाला इकडे तिकडे ठेवून तुम्ही स्टॅग्नंट किंवा घरी वगैरे ठेवून त्याला स्टॅग्नंट ठेवू नका. तुमचा पैशाला नक्कीच योग्यरित्या वाढ मिळेल. ज्यावेळी तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागला ना, तुम्हाला काम करायची गरज नाही आहे. हे थोडक्यात मला सांगायचं. खरं आहे. खरं तर पैसा मोठा की वेळ हे कोडं सगळ्यांनाच पडलेलं असतं, पण त्याचं तुम्ही इतकं छान उत्तर आज आम्हाला दिलं तितक्या कमी वेळात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.